नमस्ते, मी पी.आय. रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे। काल दिनांक 26/9/2025 रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीबीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती मौलालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो फिरत आहे। सदरची माहिती मिळाल्यावर सर्वजण जाऊन तिथं आम्ही सापळा लावला। सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव अमीन रशीद बेग, वय 33, राहणार मौलालीमाळ करमाळा असं सांगितलेलं आहे। सदर आरोपीच्या ताब्यातून एक 50,000 रुपये किमतीचं अवैध असं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे 2 जिवंत राऊंड पकडण्यात आलेले आहेत। सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दरोड्याचा प्रयत्नाचा आणि एक NDPSचा म्हणजे गांजा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे। त्याचप्रमाणे एक मारामारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। सदर बाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे 787/2025 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा VS मॅडम, मी पोलीस निरीक्षक रणजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, मनीष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, मिलिंद दहीहंडे, अर्जुन गोसावी, योगेश येवले, समाधान भराटे, अमोल रणदिल, गणेश कोटे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे। सर, याच्या आधी हे जे आता आपण सदरच्या आरोपीचं नाव सांगितलं त्याच्या आधीही म्हणजे अशाच प्रकारचे अवैध धंदे असतील किंवा अवैध कारनाम्यांसाठी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तरी सुद्धा हा तो म्हणजे पोलिसांनी पकडलेला परत सुद्धा मोकाट अशा दिसून येतोय। नाही, आता त्याच्यावरती 14 सालचे 2 गुन्हे दाखल आहेत त्याप्रमाणे आणि 24 सालचा हा एक गुन्हा आहे। आता या सदरचा गुन्हा झाला त्याच्यावर आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई करत आहोत। सर, जी मौलालीमाळ आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत, म्हणजे चुकीच्या जे काय प्रकार असतील किंवा एक तिथलं ठिकाणच संवेदनशील होताना दिसून येतंय, म्हणूनच आम्ही सदर मौलालीमाळ इथं लक्ष ठेवून आहोत आणि सदरमध्ये काही अवैध मिळालं तर आम्ही तात्काळ ते जप्त करत आहोत। न्यायालयात उभं केलं। हां, आता दुपारी न्यायालयाला PCR उभं करत आहोत। पुढील तपास करत आहोत की त्याने अग्निशस्त्र कोणाकडून आणलेलं आहे किंवा त्याचा आणण्याचा मागाचा काय उद्देश होता, ही सर्व माहिती आता PCR दरम्यान आम्ही घेत आहोत। म्हणजे त्याच्या आता तपास आणखी तसा झालेला तपास अजून चालू आहे। आता दुपारी मान्य कोर्टात हजर करून पुढील तपास करत आहोत।